नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचं नाव बदलून थोरले बाजीराव पेशवे असं करावं अशी मागणी केलेली आहे, अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. याला काही लोकांनी विरोध केलेला आहे. विरोध करणाऱ्या लोकांमध्ये देखील दोन मतं आहेत, दोन नावं त्यांनी सुचवलेली आहेत. त्यातल्या काही लोकांचं म्हणणं आहे की महात्मा ज्योतिराव फुले हे नाव द्यावं, तर अन्य काहींचं म्हणणं आहे की जिजाऊंचं नाव त्या पुणे स्टेशनला द्यावं. मुळात नाव बदलण्याची गरजच काय? पुणे स्टेशन जे इतक्या वर्षांपासून आलेलं आहे तेच का ठेवू नये? आणि जर ठेवायचंच असेल तर बाजीराव पेशवे या नावाला विरोध का होतोय आणि ही दोन नावं का समोर येत आहेत? ह्या मुद्द्यावरती, ह्या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे सर पुण्यावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर्वप्रथम तर मी शिंदे सर तुमचं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करतो. आणि पहिलाच प्रश्न आहे की बाजीराव पेशवे हे नाव तुम्ही ह्या नावाला तुम्ही विरोध करत आहात, काय कारण आहे? सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. तसंच या बरोबर. पुण्याला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी बालशोभाला घेऊन जे बेचिराग पुणे झालं होतं, ज्या हम्म. पुण्याला मुरार जगदेवानी उद्ध्वस्त केलं होतं आणि इथं मानवी वस्तीच होऊ नये अशी दहशत निर्माण केली होती, त्या काळी 400 वर्षापूर्वी जिजाऊंनी या पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालवून हे पुणे वसवलं होतं. मराठा सेवा संघाची, संभाजी ब्रिगेडची मी आत्ताच तुमच्या सोबत मगाशी बोललो आणि त्याच्यानंतर जो काही आम्ही जुना पत्र व्यवहार केला राज्य सरकारकडे, मेधा कुलकर्णी आत्ता आले हो. हम्म. मेधा कुलकर्णीच्या अगोदर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही रेल्वे स्टेशनला आणि पुण्याचं सुद्धा नाव बदलावं, पुण्याचं सुद्धा नामांतर हे जिजापूर करावं, कारण हे हो. जिजाऊन वसवलंय. हम्म. त्याच वेळेस आम्ही पुणे स्टेशनला सुद्धा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव दिलं पाहिजे अशी आपण मागणी केली होती. आणि त्याचबरोबर का हे सगळं केलं पाहिजे, ह्या आमच्या अस्मिता का आहेत. आम्हाला मेधा कुलकर्णीच्या स्वप्नातलं बाजीराव परत पेशवाई आणून इथल्या बहुजनांच्या मस्तकावर किंवा म्हणजे छाताडावर परत पेशवाई थैथया नाचवायची नाही, म्हणून पेशव्यांना विरोध आहे. आणि बर. पेशव्यांनी काय केलंय हे नुसतं पुणंच ओळखत नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण एका बाजूला इतिहास म्हणून आम्ही समजून घेत असताना ज्या पुण्याच्या वैभवामध्ये जिजाऊंचा वाटा आहे, ज्या पुण्याच्या वैभवामध्ये महात्मा फुलेंचा वाटा आहे, आम्ही 2011ला याच पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य जे प्रमुख आहेत त्यांना पत्र दिलं होतं. आणि एक प्रशासकीय पद्धत असते, आपण कमीत कमी 2 3 4 नावं सुचवायची असतात. बर. त्यावेळेस आम्ही राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव द्यावं म्हणून त्याच्यामध्ये मागणी केली होती. त्याच्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव द्यावं म्हणून मागणी केली होती. आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवेंचं नाव द्यावं म्हणून मागणी केली होती. आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलं पाहिजे, ते प्रशासनाने ठरवावं. पण या पुण्याची ओळख जिजाऊंशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पेशवे कोण आहे? ज्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या नंतर, खर तर शाहू महाराजांच्या काळानंतर हे पेशवे आले. या पेशवेनी शिवशाही बुडवली, परत त्याचं उदत्तीकरण करायचं का? बर, मेधाताई कुलकर्णी पुण्यातल्या म्हणजे लोकप्रिय खासदार म्हणूया, कार्यक्षम खासदार म्हणूया, तर त्यांनी संसदेच्या सभागृहात पुण्यातल्या प्रश्नाबद्दल भूमिका मांडली पाहिजे ना. पण हम्म. तसं होत नाही. तुम्हाला एक बर. इतिहासात थोडं घेऊन जातो. बर. ज्यावेळेस आम्ही लाल महालातला ज्या जिजाऊंबद्दल जेम्स लेननी लिहिलं होतं आणि हम्म. त्याचं मूळ लाल महालमध्ये होतं, ते दादू कोंडदेव पुतळ्याच्या वेळेस आम्ही प्रचंड संघर्ष केला. उभा महाराष्ट्र जाणतोय त्यावेळेस एकट्या मेधा कुलकर्णी कुणाच्या बाजूने होत्या? म्हणजे एक छत्रपतींची आई, स्वराज्याची आई, जिच्यावर अत्यंत वाईट लिहिलं, ते कुणामुळे लिहिलं गेलं होतं? त्या दादोजी कोंडदेवमुळं, इतिहासकारांनी आणि तथाकथित काही मनवादी मंडळींनी लिहिलं होतं. त्यावेळेस त्या दादू कोंडदेवचा पुतळा काढण्यासाठी संघर्ष आम्ही पुण्यामध्ये आंदोलन करत होतो. जिजाऊंची बदनामी इतकी भयानक असताना मेधाताई जिजाऊंच्या बाजूने उभ्या नव्हत्या. त्या कुणाच्या बाजूने होत्या? त्या दादू कोंडदेवच्या बाजूने. आणि मोठ्या मोठ्याने महानगरपालिकेत रडायच्या त्या, ते पुतळा म्हणजे कट काढल्यानंतर. केल्यानंतर किंवा इतर गोष्टी आंदोलन करत असताना त्या आमच्या विरोधात आमच्या समोर आंदोलन करायच्या.
मी या मुद्द्यावर का मागे घेऊन गेलो, आता परत मूळ मुद्द्यावर येतो. ज्या मेधाताई कुलकर्णी, दादोजी कोंडदेव जो इतिहासाशी काही संबंध नव्हता त्याचं समर्थन करत होत्या, त्यांना जिजाऊ महत्वाच्या वाटत नाही. आता परत 2025 मध्ये, हे तर मी 2006-07 ची गोष्ट सांगतोय, 2025 मध्ये त्यांना पेशवे का परत अपेक्षित आहे, तर त्यांना पेशवाई अपेक्षित आहे, आधुनिक पेशवाई. आता देशात आणि राज्यामध्ये सत्तेच्या रूपानं जी बसली ती परत पुण्यात उतरवायची, पण ती आम्ही होऊ देणार नाही. म्हणून संभाजी ब्रिगेड असेल, इतर शिवप्रेमी असेल, राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव द्यावं, ही तर मी आता पत्र काढल्यानंतर आपली जुनीच मागणी आहे. पण पर्यायी अजून त्याच्यासोबत, या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, म्हणून बरोबर. महात्मा फुले असतील, लहुजी वस्ताद साळवे असतील, राजश्री शाहू महाराज असतील, कारण यांचं प्रत्यक्ष इथल्या समाजासाठी, तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याला काही महत्व नव्हतं, सर्वांसाठी काम केलंय. त्या कुणाचं तरी नाव दिलं केलं पाहिजे, ही आपली प्रामाणिक मागणी होती. वाद मेधाताईंनी आणला, आणि करायचंच असेल त्यांना तर त्यांनी कोथरूडचं नामांतर करावं किंवा अजून कुठलं त्यांनी नामांतर करावं आणि त्याला नाव द्यावं. पुण्याच्या जर नामविस्तार करायचा असेल, मागे सुद्धा आम्ही राज्य सरकारला ज्यावेळेस पुण्याचं सुद्धा जिजापूर करावं म्हणून मागणी केली होती, त्यावेळेस सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की याच्यावर आपण समिती स्थापन करू, बैठक घेऊ. काहीही केलेलं नाही, बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी झाली. आता परत त्यांनी तो मुद्दा उकरून काढलेला आहे. म्हणून आमचा पेशवाईला किंवा आधुनिक जी त्यांना नव पेशवाई आणायची त्याला विरोध आहे, आणि आम्ही आमच्या महापुरुषांच्या बाबतीत ठाम आहोत. नाही, पण नाव बदलायचंच कशाला आहे? म्हणजे पुणे हे बऱ्याच वर्षापासून ते चालत आलेलं आहे. मग आता अचानक हा वाद किंवा ही मागणी किंवा अशा पद्धतीचा काहीतरी एखादा खडा टाकून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न मेधा नाही, आता कुलकर्णी हा यांकडून प्रश्न होतोय असं. मेधाताईंना विचारला पाहिजे खरं तर. हा. आणि मूळ मुद्दा असा आहे, इतिहास असू द्या किंवा आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आपण बरोबर. का नाव सुचवतोय, हम्म. आपण कशासाठी नाव सुचवतोय आणि त्यांनी का सुचवलं. पुणे हे नाव बदलण्यासाठी ज्यावेळेस प्रयत्न होतो, इतर जिल्ह्याचे बदलले गेले ना. हो. आणि गेले. प्रेरणा म्हणून आपण जर तिकडं युपी मध्ये वगैरे गेलो, शाहू महाराजांचं नाव तिकडं दिलं ना त्यांनी, नुसत्या बरोबर. शहरालाच नाही, तिथं वेगळ्या वेगळ्या इतर संस्थांना सुद्धा दिलं गेलं. हम्म. ती प्रेरणा असते. ज्यांच्याकडे प्रेरणा नाही, ज्यांच्याकडे इतिहास नाही, त्यांना त्याची किंमत नाही कळणार. पण आमच्या समाजाला जर वृद्धिंगत करायचं असेल, त्यांची जी आयडियोलॉजी आहे, या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात, पण त्या विचाराने काम चालतं का? एखाद्या महापुरुषांचा पुतळा कार्यालयाच्या बाहेर आहे, त्या विचाराने कार्यालयाच्या आत काम चालतं का? नाही. पण ती हम्म. व्यवस्था तशी व्हावी यासाठी प्रयत्न करणं गैर काय. आणि समजा पुण्याचं नाव बदललं, असं काय पुण्यामध्ये काय तूप किंवा काय डालडा टाकलाय का? असं काही नसतं. एक प्रेरणा असते, आणि हम्म. प्रेरणा म्हणून आपण ती मागणी करतो. आणि ही नुसती मागणी नाही, तुम्ही तो वाद का लावतात याला माझं एक म्हणजे मला याच्यावर सांगायचंय. ह्या पुण्यामध्ये दोन छत्रपती जन्माला आले, एक छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवर, आणि छत्रपती संभाजी महाराज पुरंदर किल्ल्यावर. मग ज्या स्वराज्याच्या स्वप्नामध्ये इथल्याच 12 मावळ्यातल्या सगळ्या सरदारांनी, मावळ्यांनी, कुठल्या एका जातीचे नव्हते, बरोबर. सगळ्या जातीच्या मावळ्यांनी जर स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं असेल, प्रेरणा जगाला कळू द्या ना. पुण्याचं वैभवामध्ये जर या सगळ्या महापुरुषांनी, मी आता ज्यांची नावं पत्रावर मी तुम्हाला सांगितली, हा इतिहास आहे. आणि ज्यांचा इतिहास नाही, ज्यांनी उलट आमचा इतिहास पुसण्याचं काम केलं आणि वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेने छळ छळ छळलं, त्यांचं नाव द्यायचं म्हणजे हा आमच्या भावनांना विनाकारण ते छेडण्याचं किंवा त्याला पेटवण्याचं काम आहे. म्हणून बदलायचं असेल तर ते स्वराज्याच्या त्या म्हणजे त्या विचारांना प्रमाण म्हणून ते केलं पाहिजे. उगं कोणतरी खासदार काहीतरी म्हणतात म्हणून ते जर करत असतील तर ते सरकारने त्याच्यावर गंभीर विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं बदललं गेलं पाहिजे. बरोबर आहे. परंतु प्रश्न पुन्हा पुन्हा तोच आहे की इतिहासाला घेऊन गेल्या काही
वर्षांमध्ये, जेव्हापासून असं म्हणता येईल की भाजपचं सरकार केंद्रात आणि राज्यात आलेलं आहे, इतिहासाला घेऊन बऱ्याचशा गोष्टी ढवळाढवळ सुरू आहे. म्हणजे अगदी एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा संदर्भ काढून टाकणं किंवा इथली नावं बदलणं. उत्तर प्रदेशमध्ये देखील अशा पद्धतीची नावं त्यांनी बदललेली आहेत. अगदी अलाहाबादचं प्रयागराज करून ठेवलेलं आहे. तर अशा वेळी हे वाद नेमके इतिहासाला घेऊन का पुढे आणले जातात वारंवार? त्याच्या मागे तुम्हाला काय हे हिडन अजेंडा असा वाटतोय का? हे पहा, जसं स्वातंत्र्याची चळवळ इंग्रजांना वगळून पूर्ण होऊ शकत नाही, तशीच मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांच्या अगोदर असतील किंवा त्यांच्या नंतर असतील, बरोबर. शत्रू नसेल तर लढण्याला उपयोग नाही. हम्म. आज देशाचे प्रधानमंत्री, विचार करा, ते सत्तेमध्ये आहेत. जर विरोधी पक्ष नसता 400 पारच्या गप्पा कोण मारत होतं ते, पण याच विरोधकामुळं ते 240 वर आले. बरोबर. त्यावेळेची सुद्धा लढाई ही काही धर्माची नव्हती, ती बरोबर. त्यावेळेस राजकीय लढाई होती. मग ते एक मुस्लिम अजेंडा म्हणून सत्ताधारी आत्ताचे जे आहेत त्यांना तो नकोय म्हणून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असेल, तुम्ही म्हणताय तसं, किंवा अकबराचा मुद्दा असेल, प्रयागराजचा मुद्दा असेल, यांचं राजकारणच धर्मावर आहे. ज्या दिवशी समजा मुस्लिम हा पार्ट वगळा, भाजप कशावर मत मागेल, कशावर लोकांचे डोके भडकेल? दुसरा मुद्दा, नुसतं धर्मावरच नाही, हे जातीवर पण आले. आज महाराष्ट्र असेल, इतर राज्यांमध्ये जाती जातीमध्ये विष कोण कालवतंय, कोण सामाजिक तेढ निर्माण करतंय, आणि त्याच्यातून ह्यांना राजकारण साध्य करायचंय. याच आता तुम्ही विषय काढलायच म्हणून सांगतो, हम्म. याच मेधाताई काही दिवसापूर्वी एका ठिकाणी फक्त हिरवा रंग दिला म्हणून तो 1.5 बाय 2चाच रंग होता त्या साईजचा, तिथं यांनी भगवा आणि त्याच्यावर जय श्रीराम. एका खासदाराचं काम म्हणजे हिरवी भिंत जाऊन भगवी करणं आहे का? नाही. तर यांचा तो जो हिरवा विरुद्ध भगवा हा जो धार्मिक अजेंडा आहे, तो गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. यांचं राजकारणच त्याच्यावर आहे म्हणून, आणि ते सतत पेटवत ठेवायचे. इकडं हिंदू म्हणजे महागाईनं मेला तरी चालते, हिंदू बेरोजगारीनं मेला तरी चालेल, तरुण मुलं मुलं असे दंगलीत मेले तरी चालतील, किंवा एखाद्या वाईट गोष्टीत गेले तरी चालतील, हिंदूचा सत्यानाश झाला तरी चालेल, त्याच्यावर चर्चा नाही करणार. इथं काय सांगणार की हिंदू खतरे में सांगणार आणि मुस्लिमांना टार्गेट करणार, हिंदू खतरे में सांगणार, दलितांना टार्गेट करणार. अहो, यांना एवढंच जर प्रेम असतं तर ह्यांनी संविधान बदलण्याच्या गप्पा मारल्या नसत्या. हिंमत कशी काय होते? तर ही धर्मांध राजकारण करण्याची यांची जी एक स्ट्रॅटर्जी आहे, तुम्ही जे म्हणालात, याच्यामध्ये काही ह्यांचा अजेंडा आहे का? बिलकुल आहे. यांचा बॅकबोन आरएसएस आहे. यांची ती आयडियोलॉजीच तशी आहे. एका बाजूला त्यांचेच मोहन भागवत आरएसएसचे संघचालक म्हणतात, मुस्लिमांचा आणि हिंदूंचा डीएनए एक आहे, एकच आहे. असू शकतो, एका बाजूला म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला इतकं कडवट मुस्लिम विरोधी राजकारण करतात. याचा अर्थ आहे की एकीकडे पेटवायचं आणि एकीकडे विष कालवायचं, आणि मग त्याच्यावर मस्जिदमध्येच पिंड सापडते कशी काय, किंवा अजून काही मुद्दे असतील, आणि त्याच्यासाठी ही वाचाळवीर नावाची एक जमात, जी फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी, तुमचं मूळ मुद्द्यावरून लक्ष डायव्हर्ट डायव्हर्ट करण्यासाठी करण्यासाठी. ही जी सोडलेली आहेत, यांच्यामुळे या देशातलं आत्ताचं वातावरण आहे असं मला वाटतं. बरं, पण आता त्यांच्याकडे केंद्रातली सत्ता आहे. म्हणजे ज्या मेधा कुलकर्णी ज्या पार्टीमध्ये आहेत किंवा ज्या पार्टीकडून त्या खासदार आहेत, त्यांचं केंद्रात सरकार आहे, त्यांचं राज्यात देखील सरकार आहे. अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी पुण्याचं नाव बदलून थोरले बाजीराव पेशवे करण्याचं ठरवलं, तर मग आपली काय रेल्वे भूमिका राहील? स्टेशनचा, रेल्वे स्टेशन, हा रेल्वे हा स्टेशनचाच विषय आहे. तर तुमची हा काय भूमिका राहील? नाही, त्याला आपला विरोधच असेल. पेशवाई परत आणायला मला नाही वाटत की या महाराष्ट्रातला मराठा बहुजन समाज ते स्वीकारेल. आता ज्यांना पेशव्यांबद्दल काही प्रेम असेल त्यांनी त्यांचं स्वतंत्र कुठं काही जर नवीन करायचं असेल तर ते करावं. रेल्वे स्टेशनला पेशव्यांचं नाव सांगून काय? मग परत गाडगं मडकं हातात देऊन परत तीच तिथं म्युरल लावणार का? बघा आम्ही इथल्या बहुजनांना कसं छळलंय हे दाखवणार आहेत का? आणि पेशव्यांबद्दल इतकं प्रेम असायची काय गरज आहे? एका अख्ख्या पुण्यातल्या प्रमुख रस्त्यालाच बाजीराव पेशव्यांचं नाव आहेच की. हो, बरोबर. शनिवार वाडा, तिथं त्याच्या समोर पुतळा कुणाचा आहे? पेशव्यांचाच आहे. हम्म. म्हणजे आज
कोणीही एखादा नवीन माणूस आला तर शनिवार वाड्याचा फोटो त्याच्या ते पुण्याची ओळख म्हणून दाखवतात. खर तर अगोदर लाल महाल का शनिवार वाडा याचं पण चर्चा झाली पाहिजे, तरी पण हरकत नाही. हम्म. मग इथं एवढे पेशवे ऑलरेडी एका चौकामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी उभे असताना काय गरज आहे त्यांची परत त्या स्टेशनला नाव द्यायची? आणि त्याला विरोध असेल आणि विरोध असणारच आहे. फक्त त्यांना काय वाटतंय, म्हणजे त्यांची सत्ता असल्यामुळे ते करू शकतात, तर हे त्यांनी डोक्यातून काढावं. आणि मागणी करणं हा त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. त्यांच्या अधिकारावर आपल्याला गदा आणायची नाही. आपलं भांडण सरकारशी आहे, आपलं भांडण प्रशासनाशी आहे. आम्ही त्यांच्या विरोधात लढू, भांडू आणि अजिबात पेशव्यांचं नाव देऊ नये यासाठी हा संघर्ष करावा लागेल. आणि तो संघर्ष करायला कुणाला सांगायची पण गरज नाही. तो संघर्ष करायला स्वतःहून त्यांच्या विरोधात पक्षातली सुद्धा माणसं रस्त्यावर हम्म. येतील, हा माझा शब्द हम्म. आहे. हम्म. तर धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्वाचा वेळ दिला आणि खूप महत्वाच्या विषयावरती चर्चा केली. अर्थातच ही फक्त मागणी आहे, अजूनपर्यंत शासनाकडून किंवा प्रशासनाकडून अशा कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. परंतु जर त्या होत असतील तर संभाजी ब्रिगेड आणि सर्वच बहुजन समाजातल्या संघटना, लोक, अगदी सत्ताधारी पक्षातले जे बहुजन समाजातले आमदार, खासदार, नेते मंडळी आहेत, लोक आहेत, वोटर्स आहेत, ते देखील या पेशव्यांचं नाव देण्याला विरोध करतील असं तुमचं म्हणणं आहे. बघू आता, हे काळच ठरवेल. परंतु तुर्तास आपण इथेच थांबूयात. तुम्ही जो वेळ दिलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.